एकदा महात्मा बुद्ध शिष्य आनंद समवेत घनदाट अरण्यातून चालत होते. चालता चालता ज्ञान साधना, ज्ञानप्राप्ती, ज्ञानदान अशा विषयांवर त्यांची चर्चा सुरू होती. चर्चेच्या ओघात आनंदानं बुद्धांना विचारलं, भगवान, आपण स्वतः ज्ञानाचे सागर आहात. आपण आपल्याला जे ज्ञात आहे ते सर्व आपण आम्हाला सांगितलं आहे काय? हे ऐकल्यावर बुद्धाने उलट त्यालाच विचारलं, या वनात जमिनीवर किती पानं पडलेली असतील? आपण ज्या झाडाखाली उभे आहोत त्या झाडावरच्या पानांची संख्या आणि आपल्या पायांखाली असलेल्या पानांची संख्या तुला सांगता येईल का बरं? हे प्रश्न ऐकून आनंद तर भांबावून गेला. त्याला काहीच सुचेना. त्याची ही अवस्था पाहून बुद्ध जरासे हसले आणि त्याला म्हणाले, या वनात सर्वत्र पडलेली पानं म्हणजेच जगातलं ज्ञान. या झाडावर जितकी पानं आहेत तितकं आहे माझं स्वतःच ज्ञान, आणि आपल्या पायांखाली असलेल्या पानांइतकंच ज्ञान मी आतापर्यंत इतरांना देऊ शकलोय. हे कधीही विसरू नकोस की सतत ज्ञानाचा शोध घेणं आणि मिळेल ते ज्ञान आत्मसात करणं यातच खरं शहाणपण आहे.